बुलढाणा अर्बन नागरी बँकेच्या संस्थापक अध्यक्ष म्हणजे भाईजी चाडक यांचा 75वा वाढदिवस अमृत महोत्सव वाढदिवस आहे कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमासाठी मी खरं आलो आहे आणि त्यानिमित्तानं आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान या ठिकाणी आपल्या शेगावला येऊन गजानन महाराजांचा आशीर्वाद घ्यावा। नेहमीच मी या ठिकाणी येतो आणि आल्यानंतर या ठिकाणी प्रसन्नता वाटते म्हणून ते औचित्य होतं आणि त्यानिमित्तानं दर्शनाचा योग मला या ठिकाणी घेता आला। साहेब, एक धक्कादायक माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली की जो कुख्यात गुंड आहे पुण्याचा निलेश घायवळ, त्याच्या भावाला सचिन घायवळला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्रप्रमाण दिला होता। पुणे पोलिसांनी हा शस्त्रप्रमाणा नाकारला होता। आता ती चौकशी सुरू आहे त्या ज्या स्तरावर स्वतः राज्यमंत्री योगेश कदमांनी त्याचा खुलासा केलेला आहे। आता चौकशांती काय जे निश्चित होईल जे काही त्या समोर येईल त्याप्रमाणे कार्यवाही होईल। लाडक्या बहिणीचे 410 कोटी रुपये आपल्या विभागाकडे दुसऱ्या विभागाकडे वळवले, आपल्याला याचा फटका बसला आहे का आपल्या डिपार्टमेंटला? नाही, तसं काही नाही। आमच्या डिपार्टमेंटचे संपूर्ण निधी वितरित झालेला आहे आणि मला वाटतं याच्यामध्ये काही लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमामुळे कुठे पैसा वळवला आहे असं काही मला तरी स्वतः वाटत नाही। शेवटी शासनांतर्गत वेगवेगळ्या विभागाच्या निधीचं वाटप कसं करावं, त्याच्यामध्ये तातडीनं काय आवश्यकता आहे, नंतर मग ज्या निधी एखाद्या विभागाचा वळवला असेल तर नंतर निधी मिळतो। तर मला वाटतं आमच्या लाडक्या बहिणीकडे पैसे वळवले असं काही त्यातून काही म्हणजे त्यातून काही अर्थ असा नाही आहे। आमच्या लाडक्या बहिणीला प्राधान्य सरकारने दिलंच आहे। तर शेतकऱ्यांसाठी जो आकडा आता जाहीर करण्यात आला मदतीचा, सामन्याने त्याच्यावर टीका केली, आकडे फुगवले जात आहे असं नाही। तर मला वाटतं राज्याच्या इतिहासामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आणि आपले दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय अजितदादा यांनी मला वाटतं आपल्या महायुतीच्या सरकार म्हणून एक इतकीनं भूषण भविष्यात अशा प्रकारचा मदत करण्याचा निर्णय केलेला आहे। 32,000 कोटीचं पॅकेज। आता याच्यामध्ये विरोधकांना काय वाटतं याची काय मी चिंता करत नाही। सामना काय लिहितो, कारण त्यांना लोकांशी सामना करता येत नाही अशी दुर्दैव बाब आहे। परंतु मला वाटतं राज्य सरकारनं घेतलेला हा निर्णय जो आहे शेतकऱ्यांना मदत करण्याचा तो ऐतिहासिक आहे। यातून निश्चितपणे शेतकऱ्यांच्या शेवटी या पुरामुळे किंवा अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं त्याला मोठी मदत या निमित्तानं मिळणार आहे। साहेब, ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी सोशल मीडियावर छगन भुजबळांचे खंदे समर्थक जे आहेत बोचरे म्हणून, त्यांनी स्वतःच्या गळ्यामध्ये ओबीसी आरक्षण बचाव असा